नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? छान. मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. ठीक आहे. आज आपण औरा म्हणजे काय शिकून घेऊया. कुणाला माहिती आहे औरा म्हणजे काय? औरा म्हणजे माहिती आहे कुणाला? चला आपण बघूया. बघा कधी कधी असं होतं का की आपण कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी गेलो म्हणजे लग्नात म्हणा किंवा कुठल्याही कार्यक्रमाला गेलेलो आहे जिथे गर्दी असते. घरून जाताना आपण खूप छान होतो म्हणजे आपली हेल्थ खूप छान होती आणि तिथे गेल्याबरोबर आपल्याला अस्वस्थपणा वाटत होतं पोहोचल्याबरोबर किंवा डोके दुखायला लागलं अचानक. असं होतं का? होतं. येस. थँक्यू राधा मॅम. असं का बरं होतं? यामागचं कारण काय आहे? की बघा प्रत्येक व्यक्ती हा पॉझिटिव्ह विचार करतो का? प्रत्येक व्यक्ती हा पॉझिटिव्ह विचार करतो का? नाही. प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी वेगळी असते. मग जो व्यक्ती जसा विचार करतो, जो व्यक्ती पॉझिटिव्ह विचार करतो त्याचा ऑरा सुद्धा पॉझिटिव्ह असतो. जो व्यक्ती निगेटिव्ह विचार करतो, तो व्यक्ती निगेटिव्हच असतो, त्याचा ऑरा सुद्धा निगेटिव्ह असतो. मग औरा जसं कुठलीही गोष्ट जर आपण अट्रॅक्ट केली तर पटकन निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यामध्ये पटकन येतात. ठीक आहे. त्याच प्रकारे ज्यांचा निगेटिव्ह औरा जो असतो म्हणजे जो पॉझिटिव्ह व्यक्ती आहे त्याच्या औरामध्ये पटकन निगेटिव्ह गोष्टी एंटर करतात. आणि असं का होतं तर औरा स्ट्रॉंग नाही राहत म्हणून या गोष्टी घडत असतात. म्हणजे जेव्हा संगत संगत आपण म्हटलं की 4 व्यक्ती जर चांगली आहे संगत का बरं म्हणतो? आपण नेहमी म्हणत असतो, की संगत ही चांगल्या व्यक्तीची करायला पाहिजे. जर 4 व्यक्ती चांगले आहेत आणि 5वा व्यक्ती जर त्यांच्यामध्ये गेलेला आहे, तो सुद्धा चांगला बनेल. बनेल की नाही? म्हणजे त्या त्या 4 व्यक्तीच्या औरामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे, तो हा 5वा व्यक्ती त्यांच्यासारखा बनेल. जर हे 4 व्यक्ती निगेटिव्ह आहेत, हे छान नाही आहे, तर हा जो 5वा व्यक्ती यांच्यामध्ये चांगला असूनही हा 4 व्यक्तीसारखाच बनणार आहे. कारण या 4 लोकांची मानसिकता, विचारसरणी ही याला अट्रॅक्ट करेल. बरोबर आहे. म्हणून आपण नेहमी काय म्हणतो, की संगत ही चांगल्याचीच करायला पाहिजे कारण संगतीचा असर होतोच. मग आता प्रत्येक व्यक्ती चांगला मिळेल का आपल्याला? नाही. यासाठी काय करायचं आहे, की 4 पुस्तका किंवा 5 पुस्तका मोटिव्हेशनल ऐकायला पाहिजे आपण. कारण की त्यांचे विचार आपण मोटिव्हेशनल स्पीकरला ऐकायला पाहिजे. YouTubeवर आपण ऐकतो. ठीक आहे. किंवा 4 पुस्तका कारण की तुमची मानसिकता, तुमची विचारसरणी सुद्धा त्यांच्यासारखी बनत जातं. ठीक आहे. आता औरा म्हणजे फक्त आपण जे सजीव आहोत, सजीव वस्तूंना किंवा व्यक्तीला नसतो, तर निर्जीव वस्तूंना सुद्धा औरा असतो. आता हा औरा आपण एकदा बघूया. एक मिनिटं. या छोट्या डॉटला बघा. औरा म्हणजे काय आपण क्लिअर करू. या छोट्या डॉटला बघा. एकसारखं बघा या डॉटकडे. एकसारखं बघा आणि जे तुम्हाला या डॉटच्या आजूबाजूला जो व्हाईट लाईन दिसेल, म्हणजे एक प्रकाशाचं वलय, तो म्हणजे या डॉटचा औरा. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पेन वही घेऊन बसलेले आहात. तुम्ही सुद्धा ड्रॉ करून घ्या. हे डॉट काढा आणि त्याला बघू शकता. म्हणजे हा या डॉटचा औरा झाला. बघितलं? आता हा डॉटचा औरा आपण बघितलं. त्याच प्रकारे माझा हात बघा. माझ्या हाताच्या या अवतीभोवती तुम्हाला ही प्रकाशाचं वलय दिसेल. बघा शॅडो आपली जी शॅडो असते तो म्हणजे औरा नाही. तर याच्या अवतीभोवती जे व्हाईट लाईन दिसेल तुम्हाला, तो म्हणजे औरा. प्रकाशाचं वलय म्हणजे औरा. ठीक आहे. बघा दिसतं का माझ्या हाताच्या आजूबाजूला प्रकाशाचं वलय? एकसारखं बघा म्हणजे तुम्हाला दिसेल. दिसलं की थम्स अप करा. एकसारखं बघा. येस सुवर्णा मॅमला दिसलेलं आहे. ओमप्रकाश सरांनाही दिसलेलं आहे. शावमी त्यांनाही दिसलेलं आहे. चला.
आता हा फक्त माझा हात नाही, तुम्ही तुमचा हात सुद्धा एका पेपरवर ठेवून किंवा एखाद्या अशा याच्यावर, असं नाही की हा व्हाईट पेपरच आहे म्हणून तुम्हाला इथेच ठेवायचा आहे, किंवा असं एखादी प्लेन जागा आहे तिथे तुम्ही ठेवून बघितलं तरी तुम्हाला तुमच्या औरा दिसणार आहे. आपल्या अवतीभोवती जे दिसतं, आपल्या अवतीभोवती दिसतं एक प्रकाशाचं वलय, तो म्हणजे औरा. ठीक आहे. तुमच्या इथे एकाकडे असे दोन व्यक्ती आहेत का, किंवा तुमच्या सोबत एखादी व्यक्ती आहे का तुमच्या घरी? आपण दुसऱ्यांचा औरा बघायला मी शिकवते तुम्हाला. दुसऱ्यांचा औरा आपण कसं बघूया. इथे उपस्थित कुणाकडे एक व्यक्ती आहे का आत्ता? नाही? हे कुणाचकडे नाहीये? अरे, का बरं? कुणीच नाहीये? चला, मी तुम्हाला सांगते कसं बघायचं. अं, काय करायचे तुम्हाला, जर एखाद्या व्यक्तीचा औरा तुम्हाला बघायचं आहे, तर अमोरासमोर तुम्हाला राहायचं आहे एक 4 ते 5 फीट अंतरावर. असं एकसारखं अमोरासमोर उभं राहायचं आहे. 4 ते 5 फीट अंतर आहे तुम्हा दोघांचा मधामध्ये. मग काय करायचंय, दोघांनी हात रब करायचे, समोरच्या व्यक्ती आणि तुम्ही दोघांनी हात रब करून असं, तो व्यक्ती तिथे, ज्या व्यक्तीचा आपण औरा बघतो आहे त्या व्यक्तीला तिथे उभं ठेवायचं आहे. तो हालचाल करणार नाही किंवा ती हालचाल करणार नाही. आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या पुढे हळू 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 असं जायचं आहे. खूप फास्ट धावत धावत असं जायचं नाही. अगदी हळू 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 आपल्याला अशी हात, आणि तो समोरचा व्यक्ती सुद्धा अशा याच पोझिशन मध्ये राहणार आहे. ठीक आहे. असं हळूहळू जायचं आहे, आणि तुम्हाला काही अंतरावरच त्याचा औरा जाणवेल, म्हणजे काही एक व्हायब्रेशन्स, मॅग्नेटिक फील्ड अशी तुम्हाला जाणवेल काही अंतरावरच. तो म्हणजे त्या व्यक्तीचा औरा. ठीक आहे. मग औरा समजला तुम्हाला? ओके. मग कळत न कळत जसं अमावस्या आणि पौर्णिमेला पटकन निगेटिव्ह गोष्टी एंटर करतात. करतात काय? तर ज्यांचा औरा स्ट्रॉंग नाही राहत, त्या लोकांच्या त्या लोकांच्या औरामध्ये पटकन या गोष्टी एंटर करत असतात. एखाद्याचा औरा वीक आहे. मग आता त्या निगेटिव्हिटी मधून तुम्हाला जर निघायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं? म्हणजे औरा क्लीन करणं गरजेचं असतं. एखादी वेळ तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलात आणि डोकं दुखायला लागलं तुमचं, तर तुम्हाला करायचं काय आहे? तिथून घरी यायचं, जेव्हा तुम्ही आलात, त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम औरा क्लीन करायचा आहे. कारण कळत न कळत निगेटिव्हिटी तुमच्या आतमध्ये गेलेली आहे. आता तिला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला औरा क्लीन कसं करायचं असतं? सर्वप्रथम आपण रेकीची प्रार्थना करावी लागते आपल्याला. म्हणजे मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. औरा क्लीन करण्यासाठी आपण एका जागेवर, एका शांत जागेवर बसून घेऊया. रेकीची प्रार्थना करूया, आणि हे हात आपल्याला असे ठेवायचे आहे. असे. ठीक आहे. आणि आपल्याला काय अफर्मेशन काय द्यायची आहे, की अ, कळत नकळत जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. आणि हळूवार आपल्याला हात असे खाली न्यायचे आहे. अफर्मेशन देत बोलायचं आहे, की कळत नकळत जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं आपल्याला अफर्मेशन देत राहायचं आहे. ठीक आहे. ब्रह्मांडात जाऊन, आणि आपल्याला एक इमॅजिन करायची आहे, की सर्व निगेटिव्हिटी आपल्या हातांमध्ये आलेली आहे आणि ती आता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. औरा क्लीन, आणि मग औरा क्लीन झालं की अगदी हलकं वाटतं. ठीक आहे. एकदा काय झालं होतं, म्हणजे माझ्याकडेच मला पौर्णिमा अमावस्येला वीकच. ते तुम्हाला औरा क्लीन बघा, अमावस्या पौर्णिमेला मी म्हटलंच ना, कारण औरा ज्यांचा वीक असतो त्यांच्या सोबत तसं घडत असतं. त्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन घेणं गरजेचं असतं. एखादी ट्रिपल प्रोटेक्शनचे ब्रेसलेट घालून घ्या. म्हणजे कारण ते सगळं निगेटिव्हिटी पासून तुम्हाला तुमचं रक्षण करेल. ठीक आहे. ट्रिपल प्रोटेक्शनचे ब्रेसलेट, आणि त्याचसोबत तुम्हाला शक्य असेल तर अमावस्या पौर्णिमेला घराच्या बाहेर निघायचं नाही. आणि जर असं शक्य नसेल, म्हणजे आपल्याला जाणंच आहे, बाहेर पळायचंच आहे, तर मग स्वतःचे प्रोटेक्शन घेऊन, जसं मी तुम्हाला ऍक्टिव्हेशन प्रोसेस सांगितलेली आहे,
की चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र कालच्या सेशनमध्ये, तसं आधी सर्वप्रथम प्रोटेक्शन घेऊन घ्यायचं आहे. आणि नंतर जर तरी विकनेस वाटलं तर ओरा क्लीन करून घ्यायचं. जसं मी तुम्हाला म्हटलं की आता असं ठेवायचं आणि हळूवार आपले हात की आणि इमॅजिन करायचं की सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या हातांमध्ये आलेली आहे आणि फुंकर मारून ब्रह्मांडामध्ये शुद्ध झालेली आहे, असं आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. ठीक आहे. आणि प्रोटेक्शनचं ब्रेसलेट घालून घ्या, कारण प्रोटेक्शनचं ब्रेसलेट खूप फायद्याचं असतो. म्हणजे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट तर सर्वांनी घालायलाच पाहिजे. सर्व निगेटिव्हिटी पासून आपल्याला बाहेर ठेवतं. ओके. आणि समजला औरा म्हणजे काय, औरा क्लीन कसं करायचं, औरा बघायचं कसं. तुम्ही एखादी व्यक्ती जर आपल्या घरी आली आणि जर ती घरी सुद्धा असं होतं कधी कधी, एखादी व्यक्ती आली की चिडचिड चिडचिड व्हायला लागतं आपल्याला, तर तिचा औरा खूप निगेटिव्ह असतो. आपण बघत असतो की भरपूर लोक अशी असतात की घरी आले की आपल्यालाच कसं तरी वाटतं. किंवा एखादी व्यक्ती छान आली, तिचा औरा पॉझिटिव्ह आहे, तिची विचारसरणी पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह वाटतं. ठीक आहे. आपण अफर्मेशन, मी जेव्हाही तुम्हाला म्हणते की अफर्मेशन हे पॉझिटिव्ह असायला पाहिजे नेहमी. व्हाय? आपण अफर्मेशन कसे काम करतात या हे बघूया एकदा. ठीक आहे. माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना? स्क्रीन दिसत आहे? सुवर्णा मॅम थम्स अप करा. नो. ऋतुजा मॅमला दिसत आहे? राधा मॅमला पण दिसते. ओके. थँक्यू. कोण वाचणार आहे अफर्मेशन? थम्स अप. वाचून कोण दाखवणार आहे? ओके. अनम्यूट कर, अनम्यूट करा मॅम. आणि बघा, सुरुवात सेंटेन्स आपल्याला वाचायचं आहे. हे अफर्मेशन कसे वर्क करतात, या मागचा उद्देश काय आहे की अफर्मेशन जेव्हा मी तुम्हाला म्हणते की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, तेव्हा तुमच्यासोबत सगळं पॉझिटिव्हच घडत जाणार. तर आता आपण एक बघून घेऊया की अफर्मेशन तुमच्या सोबत कसं वर्क करतात. एक सेंटेन्स वाचायचं, थांबायचं. ठीक आहे. चला वाचा पहिला सेंटेन्स. वाचा, जोरात वाचा. तुमचं आवाज नाही येते मॅम आम्हाला. आवाज आवाज, नो व्हॉइस. राधा मॅम वाचा. मला आतून कुठेतरी तुटल्यासारखे वाटतं. थांबा. तथास्तु तथास्तु तथास्तु, ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या शरीरात आजार घर करून बसलाय. तथास्तु 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 हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही. नेक्स्ट. माझ्या मनात आणि शरीरात दोन्ही ठिकाणी अशांती आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही. नेक्स्ट. माझी ऊर्जा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. नेक्स्ट. मी बरा होण्यापेक्षा आजारीपणाला जास्त जवळ आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, असंच होणार. माझ्या आयुष्यात आरोग्याची कमतरता स्पष्टपणे जाणवते. तथास्तु तथास्तु तथास्तु, असंच होणार आहे, असंच होणार आहे. नेक्स्ट. माझं शरीर माझ्याशीच लढत असल्यासारखे वाटते. नेक्स्ट. मी आजारी असल्याची जाणीव मला सतत आठवण करून देते. तथास्तु तथास्तु तथास्तु, कसं वाटलं? कसं वाटलं? अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. कट 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 कट. थोडंसं. आता काहीच होणार नाही, असं काहीच होणार नाही, कसं काहीच होणार नाही. हे बघा, निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला जर वाचायला लावले, निगेटिव्ह अफर्मेशन तुम्हाला वाचायला लागलं, तर तुमच्या चेहऱ्यावरचे सुद्धा तुम्ही जे एक्सप्रेशन एकदम व्हायब्रेशन कसे आले मॅम? ही इतके अफर्मेशन तुम्ही रीड केले, व्हायब्रेशन कसं वाटलं? निगेटिव्ह. निगेटिव्ह. हा. आणि आतून सुद्धा तसंच वाटलं.
जे तुम्ही वाचत व्हाल तुम्हाला आतून सुद्धा तसंच वाटलं असेल, वाटलं की नाही? हो ना. आजारी शब्द बोललात, तुम्हाला आजारपणासारखंच वाटलं. वाटलं? आता याचं आपण हे घेऊया. वाचा आता. माझं शरीर हळूहळू स्वतःला सावरत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. मला नेक्स्ट. आत शांत आणि परिपूर्ण असल्यासारखं वाटतं. तथास्तु तथास्तु तथास्तु, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. मी स्वतःला अधिकाधिक निरोगी अनुभवत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, तुम्ही नेहमी निरोगी राहणार आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. माझी ऊर्जा दररोज वाढत चाललेली आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, तुमची रोजच्या रोज ऊर्जा अशीच वाढत आहे, अशीच वाढत आहे, अशीच वाढू दे. नेक्स्ट. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मला आरोग्य प्राप्त होत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण आरोग्य लाभत आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. मी स्वस्थ आहे, मी सुखी आहे आणि ते मला पूर्णपणे मान्य आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सुखी राहा, नेहमी स्वस्थ रहा, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या आयुष्यात सुख अगदी सहजपणे येत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. नेक्स्ट. माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी वाढत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी समृद्धी वाढेल आणि असंच हो, असंच हो, असंच हो. ह्या अफर्मेशन्स तुम्हाला कशा वाटल्या? आतून पॉझिटिव्ह, कसं वाटलं? फिलिंग्स कशी आली? थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं. या या अफर्मेशन आधीपेक्षा कशा होत्या? या अफर्मेशन पूर्ण पॉझिटिव्ह होत्या आणि व्हायब्रेशन सुद्धा पॉझिटिव्हच जाणवले. बाकी सगळ्यांनी सुद्धा ऐकलं असेल, सगळ्यांनी वाचलं असेल, तुम्हालाही जाणवलं असेल ना की जेव्हा निगेटिव्ह आपण विचार करत असतो, ठीक आहे, जेव्हा निगेटिव्ह विचार करतो तर निगेटिव्हच घडत जातं, राईट? आणि जेव्हा पॉझिटिव्ह आपण जेव्हा विचार करतो तर नेहमी पॉझिटिव्हच आपल्यासोबत घडत असतं. अफर्मेशन कसे वर्क केले आपण आता बघितलेलं आहे. ओके, सेम तुम्हाला नेहमी विचार करतानाही आपण जेव्हा विचार करतो तर आपल्या सोबत तसं घडत जातं. म्हणून आपल्याला नेहमी फोकस कुठे असायला पाहिजे? आपलं जी गोष्ट आपल्याला हवी आहे तिथे आपला फोकस असायला पाहिजे. आणि फोकस कुठे कुठे असतो? जी गोष्ट नाही पाहिजे आपल्याला त्याच्यावर पटकन आपला फोकस जातो. कटकट कोणाला हवी असते? दुःख, कटकट कोणाला हवं असते, पण लक्ष कुठे जातं? कटकटीकडे सगळ्यात जास्त. हिने असं म्हणलं, ते तसं म्हणलं, त्याने तसं म्हणलं, यांनी असं म्हणलं, यांनी असं झालं, तसं झालं, तसं झालं. अशा गोष्टीकडे लक्ष जातं, पटकन जातं, मग तसंच घडत जातं. आपण आपल्या हेल्थला सुद्धा, तुम्ही तुमच्या हेल्थला सुद्धा कसं अफर्मेशन देता? हे दुखत आहे, ते दुखत आहे, माझा पाय गेला, माझा टोंगडा गेला, माझा हे गेला, ते गेला, अरे अरे अरे. मग तसंच तसं आणखी तुमच्या शरीरामध्ये आणखी आणखी प्रॉब्लेम्स वाढत जातात. म्हणून नेहमी अफर्मेशन मी म्हणते की मी स्वस्थ आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. मी शरीर आणि मनाने स्वस्थ आहे, मस्त आहे आणि मी शरीर आणि मनाने स्वस्त मस्त आहे आणि म्हणून त्याचा रिझल्ट माझ्या जीवनामध्ये कसं येतो आहे तर अगदी जबरदस्त असं येतो आहे. ओके, पण निगेटिव्ह गोष्टीला, सगळ्या निगेटिव्ह थॉट्सला बाहेर काढून टाकायचे आहे. प्रत्येक गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशी पाहिजे तर आपल्याला जसं जगायचं आहे, जसं आयुष्य आपल्याला पाहिजे आहे ते इमॅजिन करायचे आहे. व्हिज्युअलाइज कसं करायचं आहे तर ती गोष्ट माझ्याकडे आहे. तुम्ही व्हिज्युअलाइज कराल, व्हायब्रेशन्स तुमचे तसे क्रिएट होतील आणि नंतरच त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके. आणि जर आपण कुठल्याही गोष्टी करतो आहे तर आपल्याला काय म्हणायचे आहे की हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. जर तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर म्हणायचे आहे की हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तरच ती गोष्ट ईश्वर ऐसा ही हो करणार आहे. जर तुम्ही म्हणाल की
खरंच फक्त लिहिल्याने किंवा फक्त असं वाचल्याने असं होणार आहे का? म्हणजे जर कोणाच्याही मनामध्ये या भावना असतील तर कुठल्याही डिवाइन एनर्जी पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. कुठल्याही डिवाइन एनर्जी पर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा विश्वास सगळ्यात महत्वाचं असतं. ओके. आपले मुलं जेव्हा शाळेत जातात, आता आपण पेन चार्ज कसं करायचं ते बघूया. मुलं शाळेत जातात किंवा आपली कधी कधी एक्झाम असते, ठीक आहे. तर आपल्याला जाताना आधीच पेन चार्ज करायचे आहे. मग पेन चार्ज करताना हा पेन आपल्याला हातात ठेवायचा आहे. रेकीची प्रार्थना करायची आहे. आणि आता तुम्हाला सिम्बॉल्स येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सिम्बॉल्स ड्रॉ करू शकत नाही, नाहीतर सिम्बॉल्स कसं खूप जास्त प्रमाणात वर्क करतात. ठीक आहे. मग आता त्या पेनला अफर्मेशन काय द्यायचं आहे? सर्वप्रथम या पेनचाही आपल्याला आभार मानायचा आहे. मी या पेनची आभारी आहे. अफर्मेशन लिहून घ्या. पेनसाठी आपण अफर्मेशन लिहून घेऊ, मग चार्ज करताना सांगते मी तुम्हाला. पेनसाठी अफर्मेशन लिहायचं आहे. हा पेन मला हा पेन मला परीक्षेत, तुमची एक्झाम असेल तर तुम्हाला म्हणजे मला म्हणायचं आहे, किंवा तुम्ही इतरांना पेन चार्ज करून देत आहेत, तुमच्या मुलांसाठी पेन चार्ज करताय, तुम्ही अदर कोणासाठी पेन चार्ज करतायत, तर तुम्हाला त्यांचं नाव बोलायचं आहे. ठीक आहे. हा पेन मला परीक्षेमध्ये योग्य शब्द, योग्य उत्तर आणि पूर्ण आत्मविश्वास देत आहे. या पेनमध्ये सकारात्मक, बुद्धिवर्धक आणि यशदायी ऊर्जा आलेल्या आहेत. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो म्हणून 3दा आपल्याला ही अफर्मेशन बोलायची आहे. या पेनला हातात ठेवून डोळे बंद करून आपल्याला असं करायचंय की ही सगळी ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होऊन या पेनला चार्ज करत आहे. अफर्मेशन द्यायचं आहे की हा पेन मला परीक्षेमध्ये योग्य मार्गदर्शन, योग्य उत्तर आणि पूर्ण आत्मविश्वास देत आहे. हा पेन मला सकारात्मक, बुद्धिवर्धक आणि यशदायी ऊर्जा मला प्रदान करत आहे आणि मला प्राप्त होत आहेत. आणि या पेनने मी पेपर लिहित आहे. त्या मुलाचं नाव घ्या, मुलीचं नाव घ्या किंवा तुम्ही तुमचं. आणि या पेननी मला संपूर्ण मार्गदर्शन अचूक केलेले आहे. ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो म्हणून तुम्हाला त्या पेननी पेपर लिहायच्या आहे. मुलांसाठी सुद्धा तुम्हाला या पेनला चार्ज करून देऊ शकता. त्यांचा पॅड जो असतो, आपलं कार्डबोर्ड जो असतो, त्याला सुद्धा तुम्ही चार्ज करून देऊ शकता. त्याला चार्ज करताना आपल्याला रेकीला कॉल करायचे आहे, म्हणजे रेकीची प्रार्थना, आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत त्याला आपल्याला की या पॅडवर, म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याला, कार्डबोर्डवर माझी मुलगी किंवा माझा मुलगा पेपर ठेवून पेपर सोडवतो आहे आणि त्याला संपूर्ण अचूक उत्तरे प्राप्त झालेली आहे, असं आपल्याला भाव देऊन त्याला रेखी द्यायची आहे. ठीक आहे. अचूक उत्तर त्याला प्राप्त झालेले आहे. त्याला या पेपरमध्ये संपूर्ण यश प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो म्हणून हा पॅड आपण त्यांना देऊ शकतो. ठीक आहे. कार्डबोर्ड. ओके. पाणी, जर आपण पाणी चार्ज करतो आहे तर तुम्ही इतरांना सुद्धा एक ग्लास पाणी, एखाद्याला जर बरं नाही वाटत असेल तर त्याला एक ग्लास पाणी तुम्ही चार्ज करून देऊ शकता, की या पाण्याने या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेले आहे, हा पाणी पिऊन, असं तुम्ही त्याला भाव देऊन म्हणू शकता. म्हणजे आणि जर तुम्हाला आणखी काही पॉझिटिव्ह गोष्टी जेवढ्या तुम्हाला ऍड करता येतील तेवढ्या तुम्ही त्या गोष्टी पॉझिटिव्ह ऍड करू शकता. तिथे कुठलाही निगेटिव्ह शब्द नको. म्हणजेच जसं फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही अंघोळ करत आहे आणि शावरनी करत आहे, तर शावर किंवा बकेटने करत आहे तर बकेटमध्ये तुम्ही पाणी घेतलेले आहे आणि मग त्याला तुम्हाला रेखी द्यायची आहे की या पाण्याने मी अंघोळ करते आहे किंवा मी हेअर वॉश करते आहे. तर जसं केसांसाठी म्हणाल की या पाण्याने मी केस धुत आहे आणि माझे केस खूप छान लांब, दाट झालेले आहे, काळे झालेले आहे, लांब झालेले, दाट झालेले आहे.
नाहीतर आधीच पांढरे केस असतील ना, तुम्ही म्हणाल की काळे झालेले आहे, तर असं नाही. जर का आधीच पांढरे झालेले आहे तर काळे झालेले आहे असं नाही. माझे केस खूप छान हेल्दी झालेले आहे, खूप छान लांब झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. असं म्हणून एकदा करून बघा. ज्यांचे केस खूप जास्त गळत असतील, खूप जास्त प्रमाणात गळत असतील, तर तुम्ही जेव्हा हेअर वॉश कराल तर त्या पाण्याला तुम्ही रेकी देऊन हेअर वॉश करायचं, की या पाण्याने माझे. आणि अफर्मेशन कसं की गळणं थांबलेलं आहे असं अफर्मेशन कुठेही नको. गळणं थांबलेलं आहे म्हणजे गळणं थांबलेलं आहे म्हणजे कुठेतरी निगेटिव्ह शब्द आला तिथे. त्याऐवजी आपल्याला काय म्हणायचे आहे की या पाण्याने माझे केस छान लांब दाट झालेले आहे. यात कुठला तरी निगेटिव्ह शब्द आहे का? नाही. तर या पाण्याने मी केस धुत आहे आणि या पाण्याने माझे छान केस लांब दाट झालेले आहे. ठीक आहे. दाट झालेले आहे म्हणजेच हेअरफॉल थांबलेला आहे. राईट. अशा प्रकारचे तुम्ही त्याला अफर्मेशन देऊन तो पाणी हेअर वॉश करू शकता. किंवा एखाद्याला, आणि जर समजा तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून सुद्धा अंघोळ केलं तर औरा जी निगेटिव्हिटी जी असते ती रिमूव्ह होत असतं. मीठ पाण्यामध्ये टाकलं की थोडंसं एक हाफ स्पून तुम्ही टाकून अंघोळ करू शकता. ठीक आहे. ओके, समजलं इथपर्यंत सर्वांना? एनी डाऊट्स? नो? बाकीच्यांचे कॅमेरे बंद आहेत. कुणाला काही विचारायचे आहे तर विचारू शकता थम्स अप करून. काही विचारायचं आहे का कुणाला? नाही? सुवर्णा मॅमला विचारायचे, अनम्यूट करा मॅम. व्हॉइस, आवाज 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 नाही येते तुमचा. आवाज आवाज बोला मॅम, आवाज नाही येत तुमचा. टाईप करते वाटते काहीतरी. आणि आपल्याला रेकीची डेली रेकीची प्रॅक्टिस काय करायची आहे? ट्रिपल प्रोटेक्शन ब्रासलेट सगळ्यांना सेम असते का? बघा, ट्रिपल प्रोटेक्शन ब्रासलेट म्हणजेच बघा मी घातलेला आहे हा याला म्हणतात ट्रिपल प्रोटेक्शन ब्रासलेट. याच्यामध्ये आहे टायगर आहे म्हणजे क्रिस्टल. हे काय असतात? क्रिस्टल तुमच्या पर्यंत निगेटिव्हिटी. जर आता मी इतके क्लासेस घेते म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा पॉझिटिव्ह आहे का? प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी वेगळी असते. मग माझी ऊर्जा बॅलेन्स करण्यासाठी मी हा ब्रासलेट घालत असते आणि कुठल्याही निगेटिव्ह थॉट्स माझ्यापर्यंत येऊ नये म्हणून मी हा ब्रासलेट घालते. तर याचं कारण काय आहे बघा. याच्यामध्ये क्रिस्टल असतात, 3 प्रकारचे क्रिस्टल असतात. एक टायगर आय असतो, म्हणजे याला हा टायगर आय म्हणतात, हा पायराइड आहे आणि हा ब्लॅक टर्मिलाईन आहे. ठीक आहे. अशा 3 प्रकारचे हे क्रिस्टल असतात. हे तुम्हाला प्रोटेक्शन करत असतात. तुमच्यामध्ये जर समजा की तुमच्या समोर एखादी व्यक्ती निगेटिव्ह असेल, तर निगेटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. तो हा क्रिस्टल ऍब्झॉर्ब करतो आणि इथेच ती निगेटिव्हिटी नष्ट करून देत असतं. ओके. तर जर तुम्ही म्हणता की औरामध्ये अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला तो त्रास होतो. येस, तर गोष्ट तीच आहे की तुमचा औरा वीक आहे म्हणून या गोष्टी तुमच्यामध्ये पटकन एंटर करतात. तर सर्वप्रथम आपल्याला प्रोटेक्शन घेणं खूप गरजेचं असतं. प्रोटेक्शनसाठी आणि सर्व म्हणजे असं नाही की तुम्हीच घालू शकता, कुठलाही व्यक्ती घालू शकतो ट्रिपल प्रोटेक्शनचा ब्रेसलेट. ओके, कुणी घालू शकतो. तुमचा आवाजच नाही येत आहे ना. आवाज नाही येत आहे आज. टाईप करून घ्या. आणि प्रत्येक क्रिस्टलचे हे वेगळं वेगळं महत्व असतं. राशीनुसार काही चेंज असतं का? बघा, राशीनुसार सुद्धा असतं. जर राशीचं विचार केलं तर खूप काही आहे. आपल्याला वास्तूचं म्हटलं तर तुमच्याकडे मग तुम्ही कसंही हे नाही करू शकत. खूप डीप गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. एखाद्याच्या राशीप्रमाणे एखाद्याला ट्रिपल प्रोटेक्शन सूट होतं, एखाद्याला नाही होत. असे राहतं. पण ट्रिपल प्रोटेक्शन हा सर्वांना सूट होतं इतकं काही नाही आहे. म्हणजे तो तुम्हाला तुमच्या प्रोटेक्शनसाठी असतं. आणि यात पायराइड आहे. पायराइड म्हणजे तुमचं पायराइड कशासाठी असतं? धन आकर्षण करण्यासाठी असतं. ठीक आहे. ब्लॅक टर्मिलाईन निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी असं टायगर आहे तुम्हाला कॉन्फिडन्ससाठी असतं. म्हणजे प्रत्येक जे क्रिस्टल असतात त्यांचं वेगळं वेगळं महत्व असतं.
ठीक आहे. ओके. एनीवन काही क्वेश्चन आहे तुमचे? आणि चार्ज आणि बघा जेव्हा तुम्ही घेत आहे, जर कुठूनही परचेस करत आहात, आता तुम्ही क्रिस्टलमध्ये भरपूर लोकांना बघत असेल की तुम्ही क्रिस्टलचे खूप जास्त तुम्हाला दिसतात. पण आपण कुठला क्रिस्टल घेतो आहे, तो क्रिस्टल ओरिजिनल आहे का? जर एखाद्या क्रिस्टल ओरिजिनल नसला, समजा ब्रेसलेटच पूर्ण नकली असला, तर तो वर्क करणार आहे का? असे पौर्णिमेला त्रास होत असेल तर रेकीचा कसा उपयोग करायचा? येस. काय म्हणत होती मी आता? काय म्हणत होती? ब्रेसलेट जे आहे, म्हणजे कुठलाही क्रिस्टल, फक्त ब्रेसलेटच नाही, आपण कुठलाही क्रिस्टल वापरतोय तर तो ओरिजिनल असणं सगळ्यात महत्वाचं असतं. कारण ओरिजिनल आहे, त्याचा ओरिजिनल राहील तेव्हाच त्याच्यामध्ये एनर्जी राहील. जर तो ओरिजिनलच नाही, डुप्लिकेट आहे, त्यात कुठली एनर्जी आहे का? नाही. तर आपण कुठूनही परचेस करताना आधी तुम्हाला जर विश्वास असेल त्या व्यक्तीवर, जर तुम्ही परचेस करताय, तुमच्या ओळखीचं आहे कुणी, तर तिथून परचेस करा. ठीक आहे. आणि त्याला चार्ज करायचं असतं. आणि ब्रेसलेट चार्ज केल्याशिवाय घालायचं नसतं. त्याला चार्ज करून घातला तर बेनिफिट छान असतात. ठीक आहे. की मीना मॅमचा काय होता प्रश्न? एक मिनिट. कशासाठी होतं? अमावास्या पौर्णिमा त्रास होत असेल तर रेकीचे उपयोग बघा ना. तुम्हाला काय म्हटलं, ओरा क्लिनिंग करायची आहे. मी ओरा क्लिन्झिंग प्रोसेस सांगितलेली आहे. अशा प्रकारची तुम्हाला प्रोटेक्शन घ्यायचे आहे, ट्रिपल प्रोटेक्शनचे ब्रेसलेट घालू शकता, किंवा तुम्हाला काल जी ऍक्टिव्हेशन प्रोसेस सांगितलेली आहे ती तुम्हाला प्रोटेक्ट करत असते. कालचा व्हिडिओ बघून घ्या. कालचा व्हिडिओ बघितला का? तुम्ही होतात का मॅम क्लासला? अनम्यूट करा. काल लेट जॉईन झाले होते मी. ओके. ऍक्टिव्हेशन प्रोसेस एक 10-15 हा. मिनिटाची ती झाली होती. तर हा. तुम्हाला सर्वप्रथम ते ऍक्टिव्हेशन प्रोसेस करायची आहे. म्हणजे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र, दिस पामचक्र, 7 चक्र, नाभी चक्र आणि बॉडी अँड औरा, या सगळ्या गोष्टी मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कालच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे. ते एकदा परत तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. म्हणजे त्याला स्वतःचं प्रोटेक्शन असं म्हणतात. आणि जर तुम्हाला आणखी असं वाटलं की थोडंसं डोकेदुखी वगैरे वाटत आहे बाहेर गेल्यानंतर, तर आल्यानंतर आपल्याला औरा क्लिनिंग करायची आहे. म्हणजे हे दोन्ही हात पहिले रेकीला कॉल करायचे. म्हणजे रेकीला कॉल करणं म्हणजेच काय, तर रेकीची प्रार्थना करणं. ठीक आहे. रेकीची प्रार्थना झाली की आपल्याला हे हात असे ठेवायचे आहेत, चिपकवायचे नाही, असं ठेवायचं. थोडं अंतर ठेवायचं आहे. आणि अफर्मेशन काय द्यायची आहे की जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर नकारात्मकता माझ्या आभामंडळात जर असेल ती माझ्या माझ्या हातामध्ये आभामंडळात आहे, असेल तर त्या हातामध्ये असं हळूवार हात आपल्याला खाली घ्यायचा आहे. अफर्मेशन देत कुठल्याही मग कुठल्याही कारणाने प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या असेल ती माझ्या माझ्या हातामध्ये आभामंडळात म्हणजे ब्रह्मांडाजवळ शुद्ध झालेली आहे, असं 3दा वर मारायचं आहे. ठीक आहे आपल्याला. हे तुम्ही डेली सुद्धा ब्रह्मांड झालं शुद्ध ब्रह्मांडाजवळ शुद्ध झालेली आहे. शुद्ध झालेली आहे. हा. थँक्यू. 3दा तुम्ही असं केलं की नंतर ईश्वर ऐसा हो, ऐसा ऐसा, आणि झाल्यानंतर थँक्यू. ठीक आहे. ईश्वर थँक्यू कट डिलीट. ओके, गुड. आणखी कोणाला काय विचारायचं आहे? राधा मॅम करा अनम्यूट. अनम्यूट ऑप्शन आलं असेल ना? एक मिनिट बघा, आता आलं. बोला. आपण दुसऱ्यासाठी अफर्मेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन पाठवू शकतो का? लांबच्या व्यक्तीला जर पाठवायचे असेल तर. आमच्या व्यक्तीला पहिला जो लेवल असतो, म्हणजे आपला जो फर्स्ट लेवल आहे, तो स्वयंशुद्धीकरणाचा लेवल असतो. म्हणजे यात तुमची फक्त 10% ऊर्जा तुमच्यामध्ये आलेली आहे. ते तुम्ही कधी करू शकता, जेव्हा तुम्ही मास्टर्स बनता, म्हणजे रेकी मास्टर हीलर बनता, तेव्हा तुम्ही इतरांसाठी ती ऊर्जा पाठवू शकता. कारण तुमच्यामध्ये तितकी शक्ती सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये येत असते. त्यासाठी काही सिम्बॉल्स, जसं आता आपल्याला सपोज हे आहे, इथे खूप नदी आहे, मग नदीला क्रॉस करण्यासाठी एक तर त्याच्यावर ब्रिज असेल तरच आपण क्रॉस करू शकतो. नदीतून पोहत पोहत तर जाऊ शकत नाही.
इतकी नदी क्रॉस करू शकतं का कोणी? तर मग इथून या ऊर्जा म्हणजे ब्रिज सारख्या पोहोचाव्या त्या व्यक्तीला, त्यासाठी सिम्बॉल्सचा आपण वापर करत असतो. ते तुम्हाला सेकंड लेवलला शिकवले जातात. ठीक आहे. कारण हा फक्त स्वयंशुद्धीकरण आहे. तुम्ही बघा, पहिल्या दिवसापासून तर तुम्ही आता 5व्या दिवसापर्यंत पोहोचलेले आहेत. तुमचे विचार आधी काय होते आणि आता काय आहे. काहीतरी कुछ तो चेंज हुआ है. झालाय का असं? झालेलं आहे का? म्हणजे हे तुम्हाला स्वतःला स्वयंशुद्धी तुमची झालेली आहे. असं असतं. ओके. या व्यतिरिक्त काही विचारायचे आहे तुम्हाला? ओके. चला थँक्यू. आणखी? चलो रुखेंगे. आपलं फर्स्ट लेवल आपलं झालेलं आहे. आज आपला फर्स्ट लेवलचा 5वा दिवस आहे आणि आता आपला फर्स्ट लेवल कंप्लीट झालेला आहे. आपली सेकंड लेवलची बॅच ही मंडे पासून सुरू होणार आहे. ठीक आहे. ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची असेल तर मी सांगते की सिलेबस कशा प्रकारचं आपलं राहील. एक मिनिट.